नमस्कार, स्वागत आहे तुमचे लोबसीस किचन मराठीमध्ये। आज आपण बघूया थुल्ली। ही जाड रवा व मुगाची डाळ यापासून बनवतात। खूप पौष्टिक असा पदार्थ आहे। रात्रीच्या वेळी जेवणात हलके फुलके खायचे असल्यास तुम्ही बनवू शकता। आणि थुल्ली व आमसुलाची कढी हे कॉम्बिनेशन खूपच मस्त लागतं। आमसुलाच्या कढीची रेसिपी तुम्हाला बघायची असल्यास आय बटन क्लिक करून तुम्ही बघू शकता। चला तर थुल्ली बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी जाड रवा घेतला आहे व थुल्ली बनवण्यासाठी नेहमी जाड रवाच घ्यायचा आणि त्याच वाटीने पाऊण वाटी मुगाची पिवळी डाळ घेतली व या प्रमाणात रवा आणि मुगाची डाळ घेतली तर 5 जणांचे रात्रीचे हलके फुलके जेवण तयार होतं। आणि आता सर्वप्रथम रवा भाजून घेऊया व मुगाची डाळ स्वच्छ धुवून 5 मिनिट पाण्यात भिजत ठेवू। रवा हाय टू मीडियम फ्लेमवर सतत हलवीत राहून भाजून घ्यायचा। सतत हलवीत राहिल्यामुळे तो बुडात लागणार नाही। छान खमंग सुवास येतोय आणि रवा बघा कसा मोकळा झालाय, म्हणजेच तो परफेक्ट भाजला गेलेला आहे। तर गॅस बंद करायचा आणि रवा भाजण्यासाठी येथे आपल्याला 5 मिनिट लागले। त्याच कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल थोडे गरम झाल्यानंतर अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे तडतडल्यानंतर 3 टेबलस्पून म्हणजे 1 छोटी वाटी शेंगदाणे तळून छान खरपूस झाले की तिखट असलेल्या 3 हिरव्या मिरच्या आणि त्यासोबतच 2 लाल मिरच्या होत्या, अशा 5 मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालू आणि तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिरच्या तेलात थोड्या होऊ दिल्यानंतर पाऊण छोटा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आणि कच्चेपणा कमी झाल्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, पाव छोटा चमचा हिंग घालू व तेलात थोडे होऊ देऊ। आणि आता 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालून सर्व मसाल्यांसोबत मिक्स करून परतून घ्यायचे व कांदा थोडा सोनेरी होत आला की पाऊण छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेतल्यानंतर ज्या वाटीने रवा व मुगाची डाळ घेतली त्याच वाटीने 7 वाट्या पाणी घेऊ, म्हणजे 1 वाटी रव्याला 3.5 वाटी पाणी। आणि त्यानंतर मुगाची डाळ स्वच्छ धुवून फक्त आपली फोडणी तयार होईपर्यंतच पाण्यात भिजत ठेवली होती ती आता यात घालायची। कोथिंबीरची चव येण्यासाठी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। येथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आली आहे। तर आता फ्लेम लो करायची आणि त्यानंतर भाजलेला रवा एका हाताने थोडा थोडा टाकून दुसऱ्या हाताने मिसळत जायचे, म्हणजे गोळे किंवा गुठळ्या पडणार नाहीत। सतत हलवून रवा पाण्यात छान मिक्स करून घ्यायचा व त्यानंतर गच्च असे झाकण ठेवून लो फ्लेमवर 5 मिनिट दणदणीत अशी वाफ येऊ द्यायची। तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता, मुगाची डाळ मधून मधून रव्यामध्ये दिसत आहे, परंतु ती शिजून मऊ झालेली आहे। आणि आता वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व त्यानंतर पौष्टिक अशी गरमागरम थुल्ली सर्व करू। व ही थुल्ली शक्यतोवर आमसूलच्या आंबटगोड कढी सोबतच खातात। दोन्हींचे कॉम्बिनेशन खूप छान लागतं। व हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।